रामकृष्ण हरी. पुण्यापासून अगदी जवळ असणारं हे बनेश्वर महाराजांचं मंदिर. कार्यक्रमाला गेलो असताना तिथं समजलं की इथं बनेश्वर महाराजांचं देवस्थान आहे. तर जाण्याचा मोह मला काही आवरला नाही. मुलांना म्हटलं चला आपण जाऊया. मंदिरामध्ये प्रवेश केला तर आतमध्ये पाहिल्यानंतर उजव्या हाताला एक कुंड दिसलं. त्या कुंडाकडे पाहिलं तर कुंडामध्ये भरपूर असे मासे होते. पाहायला खूप छान वाटलं. वेगळ्या वेगळ्या रंगाचे मासे या कुंडामध्ये, फार मोठे मोठे मासे आहेत. कुंडाच्या डाव्या हाताला एक कुंड आहे. त्या कुंडापाशी असं लिहिलेलं आहे की पाय धुतल्याशिवाय कोणी मंदिरामध्ये प्रवेश करायचा नाही. पाय धुण्याची जागा बघा, किती लोक आलेले आहेत. इथं भरपूर लोक इथं मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात. खूप लांबून लांबून भाविक भक्त येतात आणि आम्हीही इथं दर्शनाला गेलो होतो. इथं एक कुंड आहे. कुंडाच्या जवळच हौद बांधलेला आहे. तिथं पाय धुण्याची जागा आहे, आपण बघू शकता. आम्ही पाय वगैरे धुतले आणि मंदिराकडे निघालो. नंदी महाराजांचं दर्शन घेतलं आणि मंदिरामध्ये प्रवेश करायला निघालो. बघा किती सुंदर असं दगडी चिरांमध्ये बांधकाम केलेलं हे मंदिर आहे, पुराणकालीन मंदिर. आतमध्ये गेल्यानंतर विद्यार्थ्यांना म्हटलं तुम्ही पहिलं दर्शन घेऊन बाहेर या, मग मी दर्शनाला जाते. मी बाहेर उभी राहून तिथं ठेवलेली जी पाटी होती ती पाटी वाचली. तर त्या पाटीवर लिहिलेलं होतं की आतमध्ये मोबाईल, लेदरच्या वस्तू वगैरे घेऊन जायला बंदी आहे, इथंच काढून ठेवा असं लिहिलेलं होतं. पोरांना म्हटलं दर्शन घ्या आणि तुम्ही बाहेर या. तुम्ही आल्यानंतर मी दर्शनाला जाते. मुलांचं दर्शन झालं. मुलं बाहेर आल्यानंतर मुलांच्या हातात सगळं दिलं आणि नंतर मग मी दर्शनाला गेले. एकांती असं बनेश्वर महाराजांचं सुंदर असं दर्शन झालं. महाराजांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन आम्ही बाहेर निघालो. मंदिराच्या समोरच एक कुंड होतं. त्या कुंडामध्ये बघा ही कासवं कशी उन्हामध्ये बाहेर आलेली आहेत. खूप अशी मोठ्या प्रमाणामध्ये या कुंडामध्ये कासवं होती. वेगवेगळ्या रंगाचे कासवं आम्हाला पाहायला मिळाली. आपणही इथं जा. या गायमुखाच्या कुंडामध्ये खूप असे कासवं आहेत. फार छान वाटलं मंदिरामध्ये जाऊन. खूप सुंदर असं वातावरण आहे. आपणही या मंदिरामध्ये जाऊ शकता. आपणही या मंदिराचं दगडी बांधकाम पाहू शकता. बनेश्वर महाराज आपल्यावरती 100% प्रसन्न होतील. जय शिवराय, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी.